नमस्कार मित्रांनो, मी तुमचा योजनादूत. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या एका जबरदस्त अगदी नव्या कोऱ्या योजनेबद्दल. तिचं नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योगता योजना. आणि या योजनेतल्या त्यातल्या त्यात कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्मिंगमध्ये नक्की काय संधी आहेत हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. ही योजना अगदीच नवीन आहे बरं का. महाराष्ट्र शासनानं नुकतीच ही घोषणा केली आहे. याचा मुख्य उद्देश काय तर ग्रामीण भागातील लोकांना उद्योजक बनण्यास मदत करणे. त्यामुळे ही माहिती व्यवस्थित समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला पटकन बघूया की आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी योजनेची ओळख करून घेऊ. मग पोल्ट्रीचे 3 वेगवेगळे प्रकल्प कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, अनुदान किती मिळणार, अर्ज कोण करू शकतं, प्रक्रिया काय आहे आणि शेवटी काही खास मुद्दे लक्षात घेऊया. चला तर मग सुरुवात करूया योजनेच्या ओळखीने. खरं तर या योजनेत गाय, म्हैस, शेळीपालन असेही पर्याय आहेत, पण आजचा आपला फोकस पूर्णपणे फक्त आणि फक्त कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्रीवर असणार आहे. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती नीट लक्ष देऊन ऐका. ही योजना इतर योजनांसारखी नाहीये. या योजनेचं खास वैशिष्ट्य असं आहे की कुक्कुटपालनासाठी त्यांनी 3 वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, एक व्यक्ती या 3 पैकी फक्त आणि फक्त एकाच प्रकल्पासाठी अर्ज करू शकते. ओके, तर आता आपण थेट वळूया त्या 3 प्रकल्पांकडे. नेमके कोणते आहेत हे पर्याय आणि त्यात काय काय आहे, चला बघूया. तर बघा, सरकारनं आपल्याला 3 पर्याय दिलेत. पहिला आहे अंडी उत्पादनाचा व्यवसाय सुरू करणे. दुसरा आहे मांसल पक्षी म्हणजे ब्रॉयलर फार्मिंग करणे. आणि तिसरा, थोडा लहान पण महत्त्वाचा पर्याय म्हणजे अंडी उभवणी केंद्र, ज्याला आपण हॅचरी युनिट म्हणतो, तो सुरू करणे. पहिला जो प्रकल्प आहे तो आहे अंडे उत्पादनाचा. यात 5,000 एक दिवसाची पिल्लं घ्यायची आहेत आणि दररोज कमीत कमी 200 अंडी मिळवण्याचं आपलं टार्गेट असेल. आणि याचा जो एकूण खर्च आहे तो आहे तब्बल 30 लाख रुपये. हो, यात पक्षी, एका महिन्याचं खाद्य, शेड, पाणी, ट्रे सगळं आलं. आता दुसरा प्रकार आहे मांसन कुक्कुटपालनाचा. आणि ह्यात ना आपल्याला 2 ऑप्शन्स मिळतात. एकतर आपण 3,000 पक्ष्यांचा प्रकल्प निवडू शकतो, ज्याचा खर्च 12 लाख रुपये आहे, किंवा मग थोडा मोठा म्हणजे 5,000 पक्ष्यांचा प्रकल्प निवडू शकतो, ज्याचा खर्च 19 लाख रुपये आहे. म्हणजे आपल्या सोयीनुसार आणि क्षमतेनुसार आपण निवड करू शकतो. आणि तिसरा पर्याय, जो तुलनेनं लहान आहे पण खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अंडी उबवणी केंद्र. याची क्षमता आठवड्याला 1,000 अंडी उबवण्याची असेल. या प्रकल्पाचा खर्च फक्त 3.4 लाख रुपये आहे आणि त्यात इन्क्युबेटर मशीन आणि सोलर युनिटचा खर्च पण धरलेला आहे. ओके, प्रकल्प तर समजले, पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्याची आपण सगळे वाट बघतोय, म्हणजे आपल्याला सरकारकडून पैसे किती मिळणार, सबसिडीचं गणित कसं आहे. चला तेच समजून घेऊया. तर बघा, इथे अनुदान प्रवर्गानुसार मिळणार आहे. जर आपण सर्वसाधारण प्रवर्गात असाल तर प्रकल्प खर्चाच्या 50% अनुदान मिळेल. आणि जर आपण अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असाल तर थेट प्रकल्प खर्चाच्या तब्बल 75% अनुदान मिळणार आहे. हा तक्ता बघा, म्हणजे सगळं अगदी स्पष्ट होईल. आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपण 30 लाखांचा अंडी उत्पादनाचा प्रकल्प निवडला, तर सर्वसाधारण गटाला 15 लाख आणि अनुसूचित जाती जमाती गटाला थेट 22.5 लाखांची सबसिडी मिळेल. या तक्त्यामुळे आपलं बजेट ठरवणं खूप सोपं होऊन जातं. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे अनुदान आहे ना, ते आपल्याला एकाच वेळी मिळत नाही. ते 2 समान हफ्त्यांमध्ये मिळतं. पहिला हफ्ता शेडचं बांधकाम आणि साहित्य खरेदी झाली की मिळतो आणि दुसरा हफ्ता आपण पक्षी खरेदी केल्यावर मिळतो. ठीक आहे, अनुदान कळालं. आता प्रश्न येतो की यासाठी अर्ज कोण करू शकतं, म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत. चला पाहूया. अर्ज तर कोणीही करू शकतं, पण निवड करताना सरकार काही घटकांना प्राधान्य देणार आहे. यात सर्वात आधी अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी, मग वनहक्क कायद्याचे लाभार्थी, त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार आणि मग महिला बचत गटांचा विचार केला जाईल. आणि हो, यात आरक्षणाची सुद्धा एक खूप स्पष्ट तरतूद आहे. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे 50% जागा महिलांसाठी राखीव आहेत. हे खूप मोठं पाऊल आहे, नाही का? त्यासोबतच 5% जागा दिव्यांग व्यक्तींसाठी आणि उरलेल्या 45% जागा इतर अर्जदारांसाठी आहेत. पण अर्ज करण्याआधी 2 अटी आहेत ज्या पूर्ण करणं बंधनकारक आहे. याच्याशिवाय अर्ज करता येणार नाही. पहिली अट म्हणजे आपल्याकडे स्वतःच्या मालकीची किमान 20 गुंठे जमीन हवी किंवा 5 वर्षांचा नोंदणी केलेला भाडे करार हवा. आणि दुसरी अट म्हणजे कुक्कुटपालनाचा किमान 2 वर्षांचा अनुभव किंवा सरकारी संस्थेचा ट्रेनिंग सर्टिफिकेट हवं.
चला आता बघूया की अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्र तयार ठेवावी लागतील. इथे एक गोष्ट खूप काळजीपूर्वक लक्षात घ्या. मिळालेल्या माहितीनुसार असं दिसतंय की या कुक्कुटपालन योजनेसाठी बँकेचं कर्ज घेणं बंधनकारक असू शकतं. अंतिम नियमावली आल्यावर हे नक्की कळेल, पण आपण तयारीला लागलेलं बरं. चला कागदपत्रांची एक लिस्टच बनवून टाकू म्हणजे सोपं जाईल. आपल्याला लागेल आधार आणि पॅन कार्ड, अनुभव किंवा प्रशिक्षणाचा दाखला, जमिनीचा 7/12 किंवा भाडेकरार, जर लागू असेल तर दिव्यांग किंवा बचत गटाचं प्रमाणपत्र, आणि हो, बँकेचं कर्ज मंजुरीपत्र सुद्धा तयार ठेवावं लागू शकतं. चला तर मग आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघू आणि पुढे काय करायचे ते ठरवूया. हा नियम पुन्हा सांगतोय कारण तो खूप महत्त्वाचा आहे. एका कुटुंबातून फक्त एकच अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त अर्ज केले तर ते रद्द होऊ शकतात. त्यामुळे घरात सगळ्यांशी बोलून विचार करूनच अर्ज करा. आणि एक लेटेस्ट अपडेट, सध्या ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नाहीत. त्यामुळे घाई करू नका. साधारणपणे एप्रिल किंवा मे महिन्यात हे पोर्टल सुरू होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ आपल्याकडे कागदपत्रांची तयारी करण्यासाठी मस्त वेळ आहे. तर मग ही सगळी माहिती मिळाल्यानंतर आता खरा प्रश्न हा आहे की या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी आपण तयारीला लागणार आहोत का? पोर्टल सुरू झाल्यावर ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा आत्ताच कागदपत्र गोळा करणं आणि मानसिक तयारी करणं जास्त महत्त्वाचं ठरेल.